स्वागत। आज आपण मैत्रिणींनो तुलसी विवाहासाठी छान अशी चाफा आणि जास्वंदाची बॉर्डर रांगोळी बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण सुरुवातीला अशी टिपकी देऊन घ्यायची आहेत। गोलाकारात आपण अशी 5-5 टिपके देऊन घ्यायचे। थोडंसं अंतर ठेवून आपण हे टिपके ओढून घ्यायचे। आपण इथे 5 फुलं तयार करूयात। तर सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं या डॉटने आपल्याला फिरवून घ्यायचं। थोडीशी पानं आपल्याला अशा पद्धतीने रुंद करून घ्यायची। अशा पद्धतीने हे सर्व पानं आपल्याला आतमध्ये याच्यामध्ये परत असा पांढरा कलर भरून घ्यायचा। त्यानंतर पिवळा रंग देऊन घ्यायचा आपल्याला। आता फक्त आपण ही आतमध्ये ही बॉर्डर फक्त अशी ओढून घ्यायची। फक्त आपल्याला साइडने असा हा पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे। हळूवारपणे छान असं ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण मध्ये हिरव्या पानांसाठी असे टिपके देऊन घ्यायचे। हे सुद्धा आपल्याला असे चमच्याच्या सहाय्याने असं याला पानांचा शेप देऊन घ्यायचा आहे आपण। आता आपण ब्रशच्या सहाय्याने परत याला असा आकार देऊन घेऊयात। तर बघू शकता तुम्ही पहिले आपल्या रांगोळी तर तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आता जास्वंदीच्या फुलाची रांगोळी तयार करूयात। त्याच्यासाठी देखील मी असे डॉट देऊन घेणार आहे।
सुरुवातीला आपण लाल रंगाचे डॉट तयार करून घ्यायचे. अशाच पद्धतीने मी आता इकडे 2 आणि इकडे 2 तयार करून घेते. आपल्या आता हे सगळे डॉट देऊन झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता या चमच्याच्या साहाय्याने हलकासा याला आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने सर्वच पाकळ्या आपण अशा थोड्याशा रुंद करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपण आतमध्ये असा केशरी रंग देऊन घ्यायचा आहे. त्या पूर्ण पाकळ्यांमध्ये आपण केशरी रंग देऊन घेऊयात. आतमध्ये आपला आता केशरी रंग भरून झालेला आहे. त्यानंतर आतमध्ये आपण अशा हलक्याशा रेषा ओढून घ्यायच्या. प्रत्येक पाकळीमध्ये आपण अशा आतमध्ये रेषा ओढून घ्यायच्यात. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपण परत एकदा थोडासा केशरी रंग याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आता प्रत्येक फुलांच्या मधून आपल्याला हा असा पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे. त्याला परत लाल रंगाची अशी टिपके ओढून घ्यायचे. आता प्रत्येक ह्या रेषेला आपण अशी टिपके ओढून घेऊयात. परत हे टिपके आपण हलकेसे अशी ह्या ब्रशने प्रेस करायचे आहेत. आता आपण हिरव्या रंगाची प्रत्येक ठिकाणी अशी टिपके देऊन घेऊयात. आपल्या हिरव्या रंगाचे टिपके ओढून झालेले आहेत. त्यानंतर आपण हे सुद्धा अशी पानांच्या आकारात असे आपल्याला असे ओढून घ्यायचे बाहेरपर्यंत. आता आपण याला परत ब्रशच्या साहाय्याने असा हलकासा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर आपण आता इथं मध्ये रेषा ओढून घेऊयात. खूप जास्त ओढायच्या नाहीत, हलकेशा ओढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, आपली रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.